एसटीची भाडेवाढ डोकेदुखी ठरत असतानाच आता एसटीसाठी 5,000 बस खरेदीची घोषणाही फसवी आहे का हा सवाल उपस्थित व्हायला लागलाय। कारण परिवहन मंत्र्यांच्या घोषणेची कामगार नेत्यांनी हवाच काढली आहे। मी अजितदादा पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की दर वर्षाला 5,000 यानुसार 25,000 बसेस 5 वर्षामध्ये घेण्याचा जो प्रस्ताव होता माझा, तो प्रस्तावाला त्यांनी तत्वतः आज मान्यता दिली। आज अर्थमंत्री म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या सचिवांना सुद्धा त्यांनी सांगितलं की याचा प्रस्ताव मान्य करायला हरकत नसावा। यांच्याच सरकारच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 2475 गाड्या घेण्याची घोषणा केली स्वमालकीच्या। त्याच्यासाठी 912 कोटीचा तरतूद केली निधीची, पण प्रत्यक्षात त्या गाड्या यायला 3 वर्ष लागली। म्हणजे आणि त्यातल्या गाड्या आल्याच नाही। आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 50-60 गाड्या त्यातल्या आलेल्या आहेत। म्हणजे यांच्या 5,000 गाड्या येतील का, त्या खरोखरच रस्त्यावर येतील का, असे अनेक प्रश्न आहेत। यावर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ ते मोफत देऊ असं करून तसं करू, पण आता एसटी भाडेवाढ बीएसटीची भाडेवाढ करतील। आता काल मी ऐकलं पाण्याची भाडेवाढ मुंबईत करणार असं मी ऐकलं बीएमसी कडून। आणि हे सगळं होत असताना लाडक्या बहिणींना जे काही मिळायचं होतं ते मिळतंय का? 2100 रुपये झालेत का? आमची तर मागणी की पुढच्या 6 महिन्यांचा टप्पा 2100 रुपयाचा आत्तापासून द्या, नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर देतात। आणि तुम्हाला हेही सांगतो, भाजपवाले निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण असेल किंवा अनेक वेगळ्या योजना असतील ते बंद करतील। कर्जमाफीचं काय झालं? पुढे काही मिळाली कर्जमाफी शेतकऱ्यांना? अजून नाही मिळाली। आता मी ऐकतो ते 1 रुपयाचं पण आता बंद करणार आहेत पीक विम्याचं। म्हणजे ही फसवणूक करायची आणि मतं मिळवायची, हे असं कधी महाराष्ट्र चालू देणार नाही।